तुषार आपटेला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलंय। तुषार आपटे हा बदलापूर अत्याचार प्रकरणातील एक आरोपी आहे। 2 चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील हा आरोपी आहे। बदलापूरमधील खासगी शाळेतील 2 चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आलेला होता। त्यानंतर बदलापुरात जे हिंसक आंदोलन झालं ते संपूर्ण देशाने पाहिले। या प्रकरणातील त्यावेळी त्या खासगी शाळेचा सचिव तुषार आपटे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिवाय अनेक दिवस तो कारागृहात देखील होता। त्यानंतर त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला। आता मात्र याच तुषार आपटेला बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक देण्यात आले। त्यामुळे बदलापूर शहरातून आता संताप व्यक्त करण्यात येतोय। भाजपने कोणत्या आधारावर तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केलं असा सवाल आता बदलापूरमधून उपस्थित केला जाऊ लागलाय। तुषार आपटे हे आदर्श विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष होते। 25 वर्ष ते 9 वर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करतात। तुषार आपटेंचा जो फॉर्म आहे तो कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे आणि त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे काही संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे। तुम्ही उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल। भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे। तिच्यावरती अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले। आता इथे जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का, इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे। तर आरोपी तुषार आपटेला बदलापूर नगरपालिकेत भाजपने स्वीकृत नगरसेवक पद दिले। यावर रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली। त्यांनी काय ट्विट केलंय ते पाहूयात। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील 6 आरोपी असलेल्या तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलं। भाजपला किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी। नगरसेवक निवडून आणण्यास मदत केली म्हणून अशा लोकांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं। अजून किती खालची पातळी गाठणार, यातून भाजपला काय संदेश द्यायचा आहे, अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध केलाय। रोहित पवारांनी ते सवाल उपस्थित केलेले आहेत। तर बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील 6 आरोपी असलेल्या तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केलेला आहे, असा आरोप रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपवर केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।